विठुरीची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते आती प्रेम न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा मने कमलापती हेच द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करो प्रथमा दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया पादाने कथे स्वामी पादाने कथे स्वामी पादाने कथे स्वामी पादाने कथे स्वामी बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास गुरुनिया करा चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परितावी विनंती माझे पंढरीनाथा परितावी विनंती माझे पंढरीनाथा जोडोनिया करा प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गानगंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जिकीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मजदी सदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला 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 काला विठाला 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 आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी
ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया नदी दिव्य गोदा तटीचा विलाशी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे संत शिरोमणी नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर एक मागणी मागतात. देवा मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे. ठीक आहे नामदेवराय देऊन टाकतो तुम्हाला पायाची सेवा. पुन्हा काय पाहिजे? वास द्यावा पंढरीचा. मला राहण्यासाठी वास्तव्य मात्र पंढरपुरात पाहिजे. काही हरकत नाही नामदेवराय ते देऊन टाकेल. पुन्हा सदा संग हरिदासाचा. तिसरी मागणी माझ्या नामदेवरायांनी केली मला संतांची संगती पाहिजे. एक पंढरपुरात वास्तव्य पाहिजे आणि देवा तुझ्या पायाची सेवा पाहिजे. तीन मागण्या केल्या. मालक चतुर आहे. देव चतुर देव चतुर जाणोनी अंतरवर्त तसे. चतुर आहे तो मालक. विटेवरच्या मालकाने नामदेवरायांना एक प्रश्न केला. नामदेवा माझ्या पायाची सेवा पाहिजे. पंढरपुरात नुसतं वास्तव्य पाहिजे असेल तर जन्म कुठलाही दिला असता. संतांची संगती पाहिजे असेल आणि माझ्या पायाची सेवा पाहिजे असेल तर मग मात्र देह तर मानवी लागेल. जी प्रभू मला मानवी शरीर हवंय. पण मानवी शरीर तुम्हाला मी देतो पण जातीत कोणत्या देऊ? ते काय गिरगावचे बाळू नव्हता. याने विशिष्ट प्रकारची एखादी जात मागितली असती. ते नामदेवराय होते. नामदेवराय विवेकाचं टोक होते. नामदेवरायने विचार केला या भारत देशात अशी एकही जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत नालायक माणसं आहेत ना. प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत विवेकाचं शिखर गाठलेली माणसं आहेत. म्हणून एखाद्या जातीला नाव ठेवावं किंवा उचलावं असं काही नाहीये. नामदेवराय जगाच्या मालकाला म्हणतात हे जगन्निवासा जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा मला जातीच्या बाबतीत पुळका नकोय. जन्म हो का भलते याती कोणाही जातीत. पण एक लक्षात ठेव मला मात्र वारकरी कर. परी मी न चुके हरिभक्ती. मला वारकरी कर. आचार्य म्हणले नाही, शास्त्री म्हणले नाही. हे वाईट असते असं मला म्हणायचं नाही. पण वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे नामदेवरायाला सगळ्या गोष्टी दाखिलत्या. शंकराचार्य व्हायचं का? नको म्हणले. शास्त्री व्हायचं का? अद्याप नको म्हणले. काय करायचं होऊन हरिपाठरीवस? पंडित व्हायचं का? लय पाहिले म्हणले पुस्तकं इचकू इचकू बोट उघळते याचे उघळले. काही नकोय म्हणले. फक्त मला वारकरी पाहिजे. हे फक्त वारकरीच व्हावा. विटेवरच्या मालकानं सांगितलं काय हरकत नाही मी तुम्हाला वारकरी करेल. पुन्हा काय पाहिजे? नामा म्हणे कमलापती.
हेची द्यावे पुढता पुढती. पायाची सेवा पुन्हा पुन्हा दे, पंढरपुरात जागा पुन्हा पुन्हा दे, संतांची संगती पुन्हा पुन्हा दे, हरिभक्ती पुन्हा पुन्हा दे, सतत सतत पुन्हा 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 हेच देत राह. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानदान अन्नदान सोहळा, ग्रामस्थ मंडळी, खंडागळी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या परमपावन नगरीतल्या सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्यांच्या प्रयत्नातून चालत असलेला हा सप्ताह अधिष्ठान दैवत भगवान मारुतीराय तुम्हा सर्वज्ञ लोकांनी मोठ्या या पावसाळ्याच्या दिवसात श्रावण मासात ज्या मासाला माझ्या काशीतल्या मालकांचा अधिष्ठान आहे, मार्गशीर्ष महिन्याला पंढरपुरातल्या मालकाचं अधिष्ठान, मासानाम मार्गशीर्ष अधिष्ठितम भयजायम लोकत्रय पुण्याना फलदुम्रा भय सकल सुदे भय छंद काल भयजायमे पाश ससा भयावरसदायन शंखमुंड भयजायन्ते गंगोदक भय सिरसाजनयो गंगोदक भय सिरसाजनयो पंचाननयन तन्नमा पंचाननयो तन्नमा पंचाननयन तन्नमा. या उक्तीनुसार भगवान शिवशंकराचं अधिष्ठान असणारा हा श्रावण मास आणि या श्रावण मासाच्या पर्व काळावर मोठ्या श्रद्धेने, मोठ्या असीम प्रयत्नाने वॉटरप्रूफ मंडप दिलाय. मला एक असं वाटेल, माझे विटेवरचे मालक, माझे काशीतले मालक भगवान त्र्यंबकेश्वरा, भगवान निवृत्तीदादा या परिसराला विटेवरच्या मालकाचे 7व्या अवतारातल्या प्रभूंचे पाय लागलेला परिसर आहे. या परमपावन परिसरामध्ये एक छोटेखानी 1500, 800, 900, 1000 लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव आणि अशा गावानी 200-400 टीनचे पत्र टाकून इतका मोठा वॉटरप्रूफ मंडप केलाय. परमेश्वरा, जरा असं या पत्राला लाज वाटेल, या पत्राला लाज वाटेल असा त्र्यंबकेश्वरा तुम्ही थोड्याशा जटा हलवा आणि धो पाऊस पाडा, म्हणजे निदान पत्राला तरी लाज वाटली पाहिजे. विठाला 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 विठाला. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. आदरणीय गावकऱ्यांच्या वतीनं, विश्वस्त कमिटीच्या वतीने मला जगताप काका संपर्क करत होते. ते थोडेसे नॉर्मल बारीकशे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही, त्यांना धन्यवाद. ज्यांच्याकडे आपण बसलो ताबा दत्तात्रय भाऊ, त्यांच्याकडे आम्ही बसलो होतो, त्यांनाही धन्यवाद. तिथे एका मोठ्या व्यक्तीची भेट झाली, पण मी 12 वर्ष काही दिवसापूर्वी त्यांना खेड शिवापूरला पाहिलं होतं. त्याच्यानंतर प्रत्यक्ष मी आजच त्यांना बघितलं. भजन क्षेत्रामध्ये या वारकरी संप्रदायातलं एक नाविन्यपूर्ण, महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले एक वारकरी संप्रदायातलं गोड सरत्न आदरणीय पंढरीनाथजी महाराज, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतोय. माझ्यापेक्षा ते वयानं ज्येष्ठ आहेत आणि कमी वयाच्या लोकांनी मोठ्या लोकांचा आदर करणं अत्यंत गरजेचं असते. कारण मोठ्या लोकांनी परमार्थ टिकवला म्हणून आमच्यासारख्या कार्ट्यांना परमार्थात येता आलंय. या लोकांचं योगदान आहे, श्रेय या लोकांचं. आदरणीय महाराजांना प्रणाम. गायन क्षेत्रातली या परिसराला लाभलेली बुलंद तोप आदरणीय जगदाळे आबा आहेत. गोड गायन क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे, सात्विक सदाचारी, अत्यंत सुढाळ मताचा व्यक्ती. आदरणीय जगदाळे आबा, तुम्हाला सुद्धा प्रणाम. पुन्हा हरिभक्तीपरायण चिंतामण महाराज गोड, त्यांचं सुद्धा आवाजावर प्रभुत्व आहे. याच परिसरातले, या परिसराला लाभलेली गायन क्षेत्रातली बुलंद तोप महाराज, तुम्हाला सुद्धा साष्टांग प्रणिपात. मस्तक माझा पायावरी
या वारकरी संतांच्या मृदंग क्षेत्रातले 2 रत्न आहेत. एक मराठवाड्यातलं रत्न आहे आणि एक उत्तर महाराष्ट्रातलं रत्न आहे. आदरणीय विकास महाराज, मृदंग क्षेत्रात गोड तुमचा विकास आहे. सात्विक सदाचारी पुण्यशील हा वारकरी संप्रदाय, त्या संप्रदायाला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला आरक्षित केलेलं भगवान शिवशंकरांनी वाद्य, त्याचं नाव पकवाज नावाचं वाद्य, भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं वाद्य. कारण वारकरी संप्रदायाची स्थापनाच त्यांनी केली. शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव. आणि भजनही तिथूनच सुरू झालंय. नादाम लुब्ध भयो नाम रसना नामनेति जायते, अधिष्ठितं पंचाननं नामनेन रसनाति जायते, नैवं गिरगावकर लिखितं. भजन सुद्धा तिथूनच सुरू झालं. ही भजन करी महादेव हो, भजन करी महादेव हो, सदा शिव राम बुद्धि सदा शिव, श्री राम भजन करी महादेव हो, भजन करी महादेव माझ्या काशीतल्या मालकांनी स्वीकारलेलं वाद्य मृदंग क्षेत्र. भजन तिथून आहे. माझ्याकडे 9 पुरावे प्राप्त आहेत. त्याच्यातला एक पुरावा पुन्हा सांगतो. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक शंकर का? पंढरीनाथ बाबा जागर बऱ्याच लोकांची प्रसिद्ध असतील गायन क्षेत्रातले, पण विश्वात एकच जागर प्रसिद्ध झाला तो एका महिन्यामध्ये सोमवारी एकादशी आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरी, तो गामरपुरीचा नृप पाहिला, तो कैलाशीचा शंभू प्रगटला. नारदादी महर्षी पातले तै स्थळा. पण अगोदरचं गाथ्यातलं पुरावा आहे. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. त्या सोमवारच्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विमान उतरलं, तो जागर झाला. संत शिरोमणी चोखोबाराय यांच्या दारात विस्तीर्ण बोरीचं झाड होतं. ते बद्री फळ प्रसन्न पावती. तो महिना बोर येण्याचा नव्हता. बोराला शास्त्राच्या पुराणाच्या भाषेमध्ये बद्री फळ म्हणतात. आणि बोर 2च वेळेला आवेळी लागले. एकदा राजा परीक्षितीचा शेवट व्हायचा म्हणून बद्री फळ लागलं, आणि भगवान शिवशंकरांनी, नारद, तुंबर, इंद्रादी लोकांनी चोखोबारायच्या दारात बोरीच्या झाडाखाली भजन जागर केला. त्या दिवशी बोर बहरली होती.
म्हणून भजन ही परंपरा शंकरांची शिवजींची आहे, हे वाद्य स्वीकारलं. या वारकरी संप्रदायातल्या परम पावन मृदंग क्षेत्रामध्ये चंद्रकांत महाराज असतील, विकास महाराज असतील, तुम्हाला प्रणाम. उपस्थित महत्वाचा प्रसंग आहे. मृदंग क्षेत्रात माणूस किती जरी मोठा झाला असेल, गायन क्षेत्रात माणूस किती जरी मोठा झाला असेल, आणि कीर्तन क्षेत्रात, भागवत क्षेत्रात, रामायण क्षेत्रात, प्रवचन क्षेत्रात किती जरी मोठा झाला असेल, तर आपल्या तिघांना मोठं करणारी ही असतात. सगळे गाथे एका महाराजाला पाठन, कोणीच ऐकणं. म्हणलं पपेच माईल सांग, तुला इतका गर्व झाला का? गंडला आलं तुला काशी फळा एवढं? हो, नाही, आम्ही तुमच्यामुळं बरे दिसतो. मला असं वाटतंय काय विवेकाचं टोक असेल माझ्या आळंदीतल्या मालकांकडं. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता प्रत्यक्ष शंकर असतो, म्हणून आपला अमूल्य वेळ खर्च करून ज्ञानोबराय तुकोबरायच्या चिंतना करता 2 तासाकरता तुम्ही वेळ खर्च केला. तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. हेची देवा पै माघत चरण सेवा खंडित. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकाला पायाची सेवा मागतात. काय असेल त्या पायात? तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही. लाख, त्याच्यानंतर मोठा आकडा कोणता असतो? कोटी. कोटीच्या नंतर अब्ज, अब्जाच्या नंतर सांगता येईल माऊली? नाशिक सोडून मुंबईला कशाला चालले? अलीकडचं सांगा ना. शंखां पराय भासयो मिथ्या पर्वातित जायते ना. येन खर्वा पर्वातित पासोडी विन्मखम खन संख्यान कृतयो नैवाति जायते न जायम. या सगळ्या संख्या चुलीत गेल्या. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही. तुझे पायी सुख सर्व आहे. देऊतल्या मालकांचं वाक्य. हे जगदानंद कंद जगतपते, या मानवी जीवाला, जीवसृष्टीला पोषक असणारी सुख ही सर्व तुझ्या पायावर आहेत. म्हणून नामदेवरायांनी विचार केला असेल, चरण सेवा अखंडित. म्हणून मला तुझ्या पायाची सेवा पाहिजे. मालक चतुर आहेत. मालकाने विचारलं, नामदेवा असा काही अनुभव आहे का माझ्या पायाचा, की जेणेकरून तुम्ही मला माझ्या पायाची सेवा मागता? नामदेवराय म्हणतात, होय, सांगतो तुम्हाला एक अनुभव. जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. एका मस्तैड्याने राजाला मारलं. मतांध राजा आहे. एक बाजू जर बघित गेली, त्याचा एक कॉलम बघत राहिला, तो एवढा विद्वान आहे, एवढा विद्वान आहे. त्याच्या विद्वत्तेची कदर माझ्या काशीतल्या मालकांनी केली. एवढा विद्वान आहे. म्हणून मला असं वाटतं, विद्वानांची पाय घसरता कामा नये. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावा. लोक आपल्याला मानतेत याचा अर्थ आपण लय शहाणे असा नाही. एरवी तरी पुशे कोण, पावे देवासाठी मान.
आपल्याला त्याच्यामुळं किंमत आहे. हिशोबात राहा. विठाला 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 विद्वान आहे पण एक पाय घसरला. जगाच्या मालकीनीकडे पापात्मक दृष्टीनं पाहिलं. तो बलशाली श्रीमंत राजा, फार मोठा श्रीमंत. मला असं वाटतं आता जर तो जिवंत असायला तर त्याच्या विरोधात आमदारकीला फॉर्म भरायला कोणाची मायवेली, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. एकीकडचं भिताड 269 किलोमीटर लांबीचं होतं. उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट, सगळं भरीव होतं. पंढरीनाथ बाबा 2 फुटाचा कोपरा काढला तर किती बायकाला नेकलेस होतील. दबन का कोणाचं बटन मला सांगा ना तुम्ही. पण एक बाजू खाली गेली, आचरणाची बाजू संपली. वारकरी संप्रदाय अभ्यास कमी असला तरी चालेल, पण या संप्रदायात ज्याचं आचरण गोड आहे त्याला डोक्यावर घेऊन नाचतेत. आणि आचरण कळाल्यावर इतका आपटीत येत, इतका आपटीत येत. मला वाटतं भारतातल्या कोण्याच दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होत नाही. ती आपटून घ्यायची वेळ नाही येऊ दिली पाहिजे विद्वानांनी. मागचे बोलू नका. जिथं जागा असेल तिथं बसा. मला आणता आली असती ना 2-3 एकर जमीन बी आणली असती. बसा आपोआपल्या हिशोबाने. विठाला 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 विठाला. त्या राजाला मारलं. भगवान प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन परत आले. दुःख वाटलं. 14 वर्षे 29वा दिवस उजाडलेला होता. अयोध्या सोडून 14 वर्षे 29व्या दिवशी अयोध्या बघितली. राज दरबार बघितला. त्या सिंहासनावर पादुका ठेवलेल्या होत्या. त्या पादुकावर छत्र धरलेला शत्रुघ्न होता. भगवंताने विचार केला, आपण वशिष्ठांनी सांगितलं राज्याभिषेक पुन्हा करायचा आहे. त्यावेळेला सगळा दरबार बदलून टाकू. पूर्ण वेगात सांगतो. पूर्ण दरबार बदलला आणि विश्वाच्या मालकानं विश्वाच्या मालकिनीला एके दिवशी दरबार दाखवला. हौसाने एखादी गोष्ट बायकोला दाखवत जावा, पण तिचं मेमरी कार्ड चांगला असावा. विवेकाचं टोक तिचं चांगलं असलं पाहिजे. त्या बायकोला दाखिलं पाहिजे. जिथं रान चिबडत आहे तिथं म्हणजे ती कापूस लावा. येळपट येतील. इथं साळी पेरीत असते ग चतुरा. लवणातलं रान आहे तिथं साळ पेरावा. तिथं कसं जमल कापूस लावायला? जळून जाईल ना सगळं. आईसाहेब विवेकाचं टोक आहे. आणि रात्री मध्यरात्रीच्या वेळेला निशापती ढळलेला होता. जेने स्थान स्थांडिले ओ निशापती, तय किरणास सर्गेती धावती, गवाक्षद्वारे पाहती निशापती किरण. काय गोड लिहिले महाराजांनी. चंद्र ढळलेला आहे, त्याच्या प्रकाशाचे किरण गवाक्ष द्वारातून. आपण त्याला सौन म्हणायचो जुन्या काळात. आता खिडक्या म्हणावं लागतील. त्याच्यातनं किरण आले आणि त्या प्रसन्न किरणाच्या अवस्थेमध्ये विटेवरच्या मालकानं 7व्या अवतारातल्या मालकांनी सीताई साहेबांना सांगितलं, सीते आपण महाल बघून घेऊ. आणि दोघंच त्या महालात पोचलेली आहेत. ज्या वेळेला सीताई साहेब आणि प्रभू रामचंद्र महालात प्रवेश केला, दरबारात मोठा दरबार आहे, चुकून बोललो महाल. आईसाहेब राणीवशात होत्या. महिला माझघरात आणि राणीवशात जास्त असतात. राणीवसा आणि माझघर कशाला म्हणते? मराठीत MA केले की एखाद्यानं? मराठीत MA करून जर पंढरीनाथ बाबा, जगदाळे आबा, ज्याला जर माझघर सांगता येत नसेल तर याला MA पदी दिली का? त्याला नदीला हाणायला पाहिजे. विठाला 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 विठाला. काय झालं माहितीये का? तुमचाही दोष नाही, आमचा बी दोष आहे. आम्ही वरूनच चाललो हेलिकॉप्टरनं. याबा रमून सरणारा बैल पोट भरून खातो आणि शेंडे हाणायचा नाद असतो शेपुड्याला. आमचे बी नुसते शेंडेच हाणायले तिकडे तिकडे, ओरिजिनल सोडूनच द्याले. विठाला 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 विठाला.
म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय ओरिजिनल पुरस्कार विदेशातल्या माणसाला जातोय. एक प्लोटो नावाचा व्यक्ती, मला बरोबर त्याचं नाव आठवत नाही, त्याला गेलता. त्याला शोकांतिक आहे, महाराष्ट्रात जन्मलेल्या विद्वानांना तो पुरस्कार भेटत नाही आणि विदेशातल्या ज्याला मराठी कळत नाही त्याला जातोय. ही शोकांतिक आहे. लाज वाटायला पाहिजे आमच्या लोकायला. विढाला विढाला दरबार बघण्यासाठी नेलं. बघितलं मंत्री महामंत्री सुमंत्री प्यादा गुमास्ता स्तुती पाठक सगळे जागा दाखविल्या. परत आले. सीताई साहेबांना विचारलं, सीते जी, वाक्य किती गोड बोलले. सीते जी, इतकं वजनात बोललं पाहिजे माणसानं बायकोला, पण इतकं बायकोला वजनात बोलण्यासाठी बुटा हरपायला नाही पाहिजे. बुटा हरपिल्यावर जर वजनात बोलली तर ती राहिलेल्या बुटानं थुत्तर फोडीन. हे मात्र ध्यानात ठेवत जा. हे बा आचारसंहिता असते, कुणाची नियम आहेत ना, नियमित. मला असं वाटतंय घोडं जर टाच हाणल्याबरोबर जर रस्त्यानं गोड चलत असेल तर माणसं दिसल्यावर बसणाऱ्या टाचा काऊन हाणायच्या. घोडी मस्त चालली बरं का, अशी तिसऱ्या चालीवर चालली, पहिली दुसरी आणि तिसरी चाल. तिसरी चाल म्हणजे टोकाची असते, 45ची स्पीड मोटरसायकलची. तिसऱ्या चालीनं घोडी चालली आणि माणसं दिसल्या उगाच तिला टाच आणायला. घोडी लई शहाणी होती. ती म्हणली जसं चालायचं तसं चालायले, तरी मला टाचाच आणायलाय. घोडी लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. बसणाऱ्याचं चट थुत्तर वर वाढून गेलं. आचारसंहिता सांभाळायची, सगळ्या गोष्टी राहत असतात. पत्नीनं पत्नीची जागा सोडायची नाही आणि पतीनं पतीची जागा सोडायची नाही. संसारातले नियम आहेत. आपण सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. असा सासरा असन तर पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातुड्याने ठोकायची, इकून निघली पाहिजे. हरामखोरा, तुला सगळं बैठकीत भेटते, कशाला पाय लावून शेकायला. आचारसंहिता नियम आहेत, प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. नियम आणि यम, वाक्य नीट ऐका. नियम आणि यम दोघं मित्रच आहेत. नियम आणि यम एकाच माईचे लेकर आहेत. नियम आणि यम हृदयस्थ मित्र आहेत. पण नियम मोडला की यम घेऊन जातो. मग कशातला बी असू द्या, कशातलाही असू द्या, नेम कशातला नियम मोडला की यम चपका हाणतोच. सीते काय वजनदार शब्द आहे. जी मालक तिकून जी शब्द सापडा. मला वाटतं 2 लाख रुपये तोळा जरी विकत घेतला तर जी शब्द सापडायचा नाही. गावरान तुपात चपात्या बुडून खालात तुम्ही सासऱ्याच्या संपत्तीत आणि सासऱ्यानं आवाज द्यायला असून बाई काय झोपीत भिताड पडन तुमच्या अंगावर, झोपीत. हो, काला झाल्या मरण एखादी. त्या सासऱ्याची प्रॉपर्टी खाताना आनंद वाटतील, त्याला जी म्हणता येत नाही. इतक्या जोरात बोंबलतात की ते बहिरे व्हावा. काय करायचं कीर्तन, तुम्ही 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी पुण्य नाही. आळंदीतल्या मालकांनी सांगितलंय ज्याला इथं नीट वागता येतं का ते वरिण्याच्या लायकीचे. याची परत्र पुसशी काही आहिकची धड नाही. इथं संसारात नीट वागता येत नाही, रक्ताच्या नात्यातल्या लोकांना नीट बोलत नाहीत. वरी नेण्याच्या काय लायकीचं आहे. तुम्ही तर पेटून देता स्वर्ग. हे सनकड्यान टाक पेट्रोल दी काळी लावून जाळून टाकताना तिथलं नाही. माझ्या माई ज्येष्ठ लोकांचा आदर करणं हे सर्वात मोठं भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं काम आहे. बॉम्ब टाकलाय तुमच्यावर, तुमचा आणि माझा काही द्वेष नाही. मी याच्याकरता बॉम्ब टाकलाय, माझ्या वारकरी संप्रदायाने पुरुषापेक्षा स्त्रियांना डोक्यावर जास्त घेतलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची श्रीमंत संपत्ती काय असेल तर माझ्या पवित्र देशाची संपत्ती तुम्ही आहात. तुम्ही चुका करता कामा नाही. माझ्या माईंनो, चुका करता कामा नाही. तुम्ही चूक केल्याच्या नंतर त्याचे पडसाद आपल्या लेकरावर पडतेत आणि ती लेकरं नालायक झाल्यावर या पवित्र देशाचं वाटोळं करतेत. असं होऊ नये याच्याकरता तुम्ही चुका करायच्या नाही. चला सीते जी, इथपर्यंत आलतो. तुला दरबार कसा वाटला ग? वाक्य नीट ऐका. पहिला शब्द गेला. सीते तुला दरबार कसा वाटला ग? 1 नाही 2 नाही काय नाही. भगवंताच्या लक्षात आलं झोपीने व्याकुळ असेल. कशाची झोप आली? लक्ष्मीला झोप असती वे.
रातच्या सुरू ती सुरू लक्ष्मीला कशी झोप आली? झोपलेल्याच्या कपाळाला पण लक्ष्मीत लावतेत. कायमचा झोपलेला कळतो ना तुम्हाला? भिंतीला टेकलेला कणकीचा गोळा, 2-4 उदबत्या, 7-8 मथाऱ्या रडायला, कसे दिसायलेत बाई. म्हणलं इकून येते मी इकून. मृताचे नि ललाटे रमाधिष्ठित लोके नैवम गिरगावकर लिखितम. अरे मृत माणसाच्या कपाळाला नाणं लावतात म्हणजे मेलेल्यांच्या सुद्धा लक्ष्मी त्याच्यासाठी जागी. ती कशी झोपेल? दुसरा शब्द टाकला, सीते जी दरबार बरा वाटला? बरा आहे प्रभू. याचा अर्थ सीतेला पसंत नाही. एकांतात विचारलं, सीते की विचारू? काय प्रभू? चरणसेवा अखंडिता. नामदेवराय विटेवरच्या मालकाच्या पायाची सेवा का मागतात? कशा करता मागतात सेवा? सीते विचारू तुला? विचारा प्रभू. तुला काय वाटलं दरबारात? काय नाही प्रभू. स्वर्गातली लोक आलती, स्वस्ती स्त्रियांचे लोक पाहून गेले, बृहस्पती महाराज सुद्धा आलते, कुलगुरू महर्षी वशिष्ठांचं मार्गदर्शन आहे. आधी करून बऱ्यापैकी ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध योगी या ठिकाणी येऊन गेलेत. तुमच्या चुकीला कोण चूक काढणार आहे तुमच्या याच्यात कर्तव्यामध्ये? लाजदार प्रसन्नपणाने का म्हटली नाही? एक बोलू प्रभू, एक बोलू. मी ज्या वेळेला 6 महिने 26 दिवस तुमच्यापासून बाजूला होते, वाक्य नीट ऐका. 6 महिने 26 दिवस प्रभू रामचंद्रापासून सीता लांब होत्या असं पुराण सांगते. आणि पुराण एखाद्या गलफट माणसाला जरी पटत नसेल तर देहूतल्या मालकाला आवडते. पावे पुराणी. हो, मग एखाद्या नालायकानं नाक वाकडं केलं असेल तो तिकडेच जाय उसातल्या डुकरावानी. तुकोबाराय मान्य करतेत ना, जी तुकोबाराय ज्ञानोबाराय मान्य करते ते आपल्याला मान्य करावं लागेल. ते जे मान्य करत नाहीत ते आपण मान्य करायचं नाही, हे लक्षात ठेवा. 6 महिने 26 दिवस तुमच्यापासून बाजूला होते. तुम्हाला काय वाटत होतं? सीते, विश्वाचा मालक आहे मी. माझ्या प्रपंचात अडसर आल्याच्या नंतर मला फार दुःख होतं. मग प्रपंचातल्या या दुःखाला मुक्त करण्याची ताकद कोणात? पवन सुतात, मारुतीरायात. त्याने या दुःखातून मला बाजूला केलं. मग त्याला आपल्या दरबारात जागा नसावी? मालक एक सांगू, हनुमंताचं नाव आठवलं की मला माझं कुंकू आठवतो. मारुतीरायचं नाव स्मरणात आलं की मला माझं कुंकू दिसतंय. हो मालक, आम्ही राजा दशरथाच्या 4 सुना सौभाग्यानं जर मिरवत असोल तर याची एकमेव कृपा आहे, तो हनुमंत आहे. नाहीतर राजा दशरथाच्या 703 पत्न्या, 703 पत्न्या होत्या राजा दशरथाला, 703. आणि 4 सुना आम्ही सगळ्या पांढऱ्या साडीत असतो. मालक, भगवंताचे डोळे सुद्धा रात्री पाण्यानं डबडबले. आणि सीते काही हरकत नाही, उद्या हनुमंताची तयारी करू. काहड्याला राज्याभिषेकाचा मुहूर्त पुन्हा लांबवला. पंचांग पाहणारा घरचाच होता. तिथं कुठं इकडे तिकडं गायऱ्या गुंग्याला दाखवायचं होतं. पंचांग पाहाला महर्षी वशिष्ठ होते. लोकत्रयम यत निशापती भास्करोती जो कांती सकिरणे सगात्रेशो वर्णभव स्थितायाम वैशान्यर तुम नामेशो. ज्याच्या नावानं हवन त्याच्या नावानं अग्नी पाहिजे त्या दिवशी पृथ्वीवर. सगळं पाहाला करतल अभ्यास असणारा महर्षी कुलगुरू वशिष्ठ होते. काढला मुहूर्त. कशा करता? हनुमंताला सिंहासन करायचे. सगळ्या तज्ञ लोकांच्या साह्याने मारुतीरायाला सिंहासन केलं, म्हणजे तलकप केला. समोर एक मस्त मंचक पलंग केला. त्याला वगैरे वगैरे पाय कशाची लावले मी दुसऱ्या कीर्तनात सांगितलं. आपल्याला पुढं सरकायचे. त्याला तपकडी कशाची होती? त्याच्यावर गादी राजहंसाच्या पंखाची होती. राजहंसाच्या पंखाचीच का ठेवली? मोराची का ठेवली नाही? मोराचे पंख द्वापार युगातल्या मालकाने पवित्र केले, पण मोर नपुसक मानलाय. मोर फक्त 2च गोष्टीनं पवित्र, बाकी गोष्टीत मोराला मान्यता दिलेली नाही. राजहंसाची पंख काम संपल्याच्या नंतर पडतात आणि मोराची पंख काम चालू असताना पडतात. त्याच्या अंतकरणात काम असा दाटून आला ना, त्यावेळेला मोराची पंख कामासक्तीशी भयपिच्छानाम भय जायते. जाबाली नावाच्या ऋषींचं वाक्य. याच्याकरता मोराचं पंख अंतरणासाठी नाही. मालकाने घेतलं त्याचं वेगळं कारण आहे. त्याचा पुरावा बघा, तुम्हाला भविष्यात तर पुराणात सापडेल. तो पुरावा बघत जा. मोठाली मोबाईल आहेत तुम्हाला भितडासारखी. 2-2 वाजूस तर भांगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा कधी कधी चांगलं बघत जा. देव तुमचं चांगलं करीन.
वाईट बघत राहा, देव तुमचं वाटोळं करायला उभाच. आपण जसं करू तसं तो वरचा देत असतो, त्याचा नियम आहे. राजहंसाच्या पंखाची गादी केली, राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. मारुतीरायाला आमंत्रित केलं. मारुतीराय तिथं स्थानापन्न झाले. नगरीमध्ये आल्याबरोबर स्वागत केलं. जगाची मालकीन सुवर्णाच्या निरंजनीमध्ये आक्षण काढती. स्नेह सुवर्णती स्नेह हेम पात्रेषु जायते सूत्रेषु वन्यहा जायते. सूत्र म्हणजे वात, वन्य म्हणजे अग्नी, आणि पात्र सोन्याचं, हेम पात्र म्हणजे सोन्याची निरंजनी. आणि आईसाहेबांनी आक्षण काढ. काय अंजनीची पुत्र असतील. मारुतीरायाचं अंतकरण रडत होतं, अंजनी माते, तुझ्यासारख्या पवित्र माईच्या पोटी जन्माला आलो. मला जगाची माय ओवाळते, मला विश्वाची माय ओवाळते. काय नाविन्य असेल कल्पना करा. विठला विठला मला ओवाळते जगाची माय. लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राने एक एक दंड धरला आबा, आणि मारुतीरायाला मोठ्या आनंदानं त्या व्यासपीठापर्यंत, व्यासपीठ चुकून बोललो, त्या आसनापर्यंत नेलं. मारुतीराय तिथे गेल्याच्या नंतर मागं सरकले. विचारलं प्रभू रामचंद्रानी लक्ष्मणजीनं, अरे हनुमंत, तुला बसण्यासाठी केलंय. ऐका म्हणे प्रभू, ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला भोग काय करायचा. ज्यानं वासनेला पेटून दिलंय त्याला गादी काय करायची, त्याला पलंग काय करायचा. हे भोगाचे लक्षण आहेत. हे काय करायचं देवा, मी वासनेला विस्तू लावलाय, मला नकोय. खेळिया माझी हनुम्याशाला, खेळिया माझी हनुम्याशाला, नपडे व्यसनी रे, नपडे व्यसनी रे, कामची नाही क्रोधची कैसा, कामची नाही क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे, कैसे भांडण आवडी मोठी, रामगडाची आवडी मोठी, रामगडाची आवडी म्हणून लंके रे, मारुतीरायानं सांगितलं, देवा ज्यानं वासनेला विस्तू लावलाय पंढरीनाथ बाबा, त्याला भोग काय करायचा. मालक डिवचू लागले. मालक म्हणले, आबा हनुमंता, मी जगाचा मालक आहे, आणि कोणी कशावर बसायचंय तू मला शिकितोय. पण जे कामात ओरिजिनल असतात का, ते कोण्याच ओरिजिनल माणसाचं मानित नसते. त्याचं काम ओरिजिनल असतंय. एका बाईला 2 पोरं, एक कव्हा नाशिकला फेरफाटका आणून याचं, एक कायमस्वरूपी कांद्यात. ते नाशिकून येत होतं का घुटके खाऊ खाऊ सुंबळे. जेवताना त्याची मायन बाप इतके बोलायचे, ते म्हणला किती बोला, काम तर करीत नाही, ऐकून घेते. आणि कांद्यात रात्रंदिवस शेतात मकेत काम करणाऱ्याला एके दिवशी म्हातारं बोललं. ते म्हणला, रामकृष्ण हरी, मी पप्याची माय घेतो म्हणजे त्याची बायको, आणि मी नाशिकला कोणाच्या इथं वाचमनकी करतो माय, मी येतो. म्हातारी म्हणली, बाब्या मी माय असून तू ह्या पाया पडते, चटमाकान कांदे मातीत जातील, तू इथंच राह, पुन्हा नाही तुला बोलायची. खरी सेवा भय काय त्याच्या. ते मारुतीराय होते. मारुतीरायानं सांगितलं, प्रभू वामन अवतार तुमचा कितवा सांगता येईल का एखाद्याला. किती भागवत ऐकले तुम्ही, वाट पण लावले काही काही. हा
बर 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 खरंच आहे. पाचवा सॉक्स घातलेत म्हाताऱ्यानं. विडाला विडाला सुखासुखी बरोबर असू जाऊ दे. आता पुरावा एक विचारला मारुतीराय ना, भगवान तुम्ही वामन अवतारात कसे होते? बटू होते. कोणता अवस्था होती? ब्रह्मचारी. मग ब्रह्मचारी वामन अवतारात असताना तुम्हाला बसायला काय होतं? बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीराय बुद्धीचं टोक होते. वामन अवतारामध्ये तुम्ही ब्रह्मचारी वेशात होते. तुम्हाला बसायला काय होतं माहित नाही का? हनुमंता तुला दर्भाची चटई माझ्या बगलात होती ना. दर्भ नावाचं गवत असतं पिंड तर्पण करण्यासाठी, आणि दर्भ नावाच्या गवताची माझ्या बगलामध्ये चटई होती. मग ऐका प्रभू, तुम्ही तात्पुरते संन्यासी झाले. खरे माणसं किती दाढ असतात बघा. ऐका प्रभू, तुम्ही काही वेळापुरते, कारण 2 अवतार जर सोडून दिले बाकीचे किती अवतार आहेत? अंशात्मक आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण, बाकी मग काही वेळापुरते तुम्ही ब्रह्मचारी झाले, काही वेळापुरते तुम्ही संन्यासी झाले, तर तुम्ही दर्भाची चटई बसायला घेतली म्हणजे नियम पाळले. मी तर नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी आवळून बाहेर आलेला आहे. मी कस काय पलंगावर बसल? मान खाली घालावं लागली पंढरपुरातल्या मालकाला. मान मान मान. तुम्हाला एक सांगू, संन्याशानं संसारिकाला मान खाली घालावं लागली. आणि या महाराष्ट्रामध्ये 5 संसारिक आहेत, त्यानं 4 संन्याशाला मान खाली घालावं लागली. ते संसारिक म्हणले तुम्ही लग्न नाही केलं म्हणजे फारच मोठे, आणि आम्ही लग्न केलं म्हणजे गढूळ आहेत का? विधीने सेवन विषय त्यागा आहे ना, बरोबर? या गोष्टी जर आपण अधिकार तत्वात आणल्या तर आपणही त्या बरोबरीच्या असू. इथं मात्र संन्याशानं संसारिकाला झडपिले. तो संसारिक म्हणजे जगाचा मालक आहे. नाईलाजाने सीतेला सांगितलं, सीते हे बसत नाही पलंगावर. सीतेनं सांगितलं, हनुमंता तू या दरबारात बसल्याशिवाय मला आनंद नाही. आईसाहेब बसतो ना, पण मला जिथं आवडन तिथं बसू द्या ना. बस मग आधी तुम्ही बसा तुमच्या जागेवर. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पंचायतन नावाचं एक चरित्र आहे. हे प्रभूचं पंचायतन म्हणायचं. आणि मग हे सगळे सिंहासनावर बसल्याच्या नंतर दर्भाची चटई खाली टाकली, डावा गुडघा खाली टेकला, उजवा गुडघा वर हे त्याच्यावर हात जोडले आणि विटेवरच्या मालकाकडे प्रणाम करीत मारुतीराय पायापाशी बसले. वाक्य नीट ऐका. मारुतीरायाची मूर्ती प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर ठेवली असेल तर गुडघा डावात टेकलेला पाहिजे. उजव्या गुडघ्यावर मारुतीरायानं असे किंवा छातीला हात जोडलेले पाहिजे. एक जण म्हणला आमच्या इथं उजवा गुडघा टेकलेला होता. मी म्हणलं मग मूर्ती करणार पेणार असन, त्याचं मेमरी कार्ड उडालेलं असन म्हणून त्यानं तशी मूर्ती जळली. ती काय त्याच्या काय बापाची जहागिरी असती? हा, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. तुम्हाला एक सांगू का, वक्त्यानं कीर्तनात बोलत असताना ज्याचा पुरावा आहे का तेच बोललं पाहिजे. आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी, शास्त्र पुराण वेद ऋषी मुनी योगी प्रणित हा संप्रदाय त्यांनी सांगावं आणि आम्ही बोलावं. आमच्या मनचं बोलणं गौहत्या समम पापा
भक्षंती रुधिरो भवा. एक तर गाय मारल्याचं पाप लागतंय, अन्यथा गाईचं मांस खाल्ल्या इतकं पाप लागतंय. वक्त्यानं चुकीचं कीर्तनात बोलणे. डावा गुडघा टेकून मारुतीराय समोर बसले. इथपर्यंत पंढरीतल्या मालकांना नामदेवराय कथा सांगत होते. मालकांनी सांगितले याचा परिणाम. नामदेवराय म्हणले देवा. तर विटेवरचे मालक सांगतात नामदेवा, त्रेतायुगात मी फरमान काढलं, दंडक सोडा फरमान काढलं त्रेतायुगात. काय फरमान काढलं? माझे मंदिर नसले तरी चालेल. महाराष्ट्रात भारतात विटेवरचे मालक म्हणतात माझे मंदिर नसले तरी चालतील. काशीतले मालक त्या मीटिंगला शिवजी होते. शिवजी म्हणले भारतात प्रत्येक गावात माझं मंदिर नसलं तरी चालेल. विटेवरचे मालक म्हणले माझं मंदिर नसलं तरी चालेल, पण अंजनी सुताचं मंदिर पाहिजे. याच्या पुढचा गोड पुरावा पण पुढं सरकतो. मी काय रामायण नाही सांगायलो, मला फक्त पुरावा द्यायचा पायाचा. कल्पना करा, नामदेवराय म्हणतात देवा, पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला इतकं मोठं केलं. अहो तुमचे मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं आहेत. पांडुरंगाची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं सापडतील. भगवान शिवजीची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं सापडतील. पण मारुतीरायाची मंदिरं नाहीत. काही कारणास्तव एखादी नसेल, हा भाग सोडून द्या, पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही. काही बोटावर मोजण्यापुरते असतील तिथं काही, ते गोदडं फाटलेलं तिथं आपल्याला काहीच कायचं नाही. ते काय गरज आहे फुकट कळण शेंडी वळवळ. पण शक्यतो पंढरीनाथ बाबा प्रत्येक गावात वस्त्यावर पण मारुतीरायाचं मंदिर. कारण माणूस मेल्यावर त्याच्या पुढे टेकल्याशिवाय जळतच नाही. हा नियम आहे. याच्या पलीकडे सांगू, 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न. त्या संस्कारात पडायचं असेल तर त्याला पान सुपारी टेकल्याशिवाय हळदच लागत नाही ना. अजून 4 काम आहेत. गुत्त थोडं घेतलं ते तुम्ही घरी गेल्यावर पाहणं, ते मारुतीरायाशिवाय होत नाहीत. मग मला सांगा प्रभू, एवढं मारुतीरायानं काय केलं? तुम्ही त्यांना जगप्रसिद्ध केलं. ऐक नामदेवा. देव म्हणतात बरं, मी नाही. ऐक नामदेवा, अरे तो माझ्या पायापाशी बसला रे, याच्याकरता मला लय आवडला म्हणून मी जगात मोठा केला. मग ऐका ना प्रभू, त्रेतायुगात पायापाशी बसलेला एक पशु येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य. एका बाजूने विचार केला तर ते वानर आहेत, पशु आहेत, मान्य आहेत, वारकरी आहेत. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, पण देवा पशु आहे. तरी पण पायापाशी बसल्याच्या नंतर इतकं मोठं करता. इतके तुमचे पाय प्रभावशाली आहेत म्हणून मला काहीच देऊ नका, मला फक्त तेच द्या, पहिलं कडवं.
मला म्हणाले मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे. एक दोन बारीकशे 5 मिनिटात पुरावे सांगतो आणि पुढच्या कडे पळतो. 7व्या अवतारात भगवंत चालत असताना एका जंगलामध्ये, सगळं जंगल शुष्क आहे. काष्टाम तरुवरा भय शुष्केशु एकम सचेतन स्थितम तरुवरा हरिद्रातीत सर्वायो. रामायण नाही सांगत, दुसरं पुराण सांगते. ते पुराण म्हणते सर्व रान वाळलेलं आहे, एक झाड हिरवं आहे, त्या झाडाखाली एक पाषाण आहे, लांबलचक माणसाच्या लांबीचा पाषाण आहे. आणि भगवंत रस्त्याने चलत असताना मंजुळस वारं आलं. भगवंताच्या पायाला ते वारं घासलं आणि देवाच्या पायावरचा एक रजकण त्या शिळेवर पडला. त्याचे चरणाचे चाली शिळा होती मनुष्य केली. हनुमंत जगदानंद कंद जगतपती, तुम्ही रस्त्याने चालत असताना रजेशु भयस्थितो पदाश्रितो भयव्याप्ती पाषाण स्तती वचम लुब्धानाम कामिनिया. तात्काळ त्या पाषाणाची स्त्री होते. ती स्त्री म्हणजे भारत देशातल्या 222 सुंदर स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर होती. तिचं नाव होतं अहिल्या. तिचे मालक सामान्य नव्हते. तिचे मालक न्यायशास्त्र करता होते. 6 शास्त्रकार आहेत, त्याच्यापैकी न्यायशास्त्र गौतमाने केलं. गौतम हे तुम्हा मला जन्माला घालणाऱ्या सत्य लोकाचे मालक विधाता चतुरानंद यांचे सासरे. याच्या पलीकडे सांगू, चांगलं भजन म्हणण्यासाठी महाराज वाणीची ताकद लागते, चांगलं बोलण्यासाठी वाणीची ताकद लागते. आणि ती कृपा आहे ब्रह्मकन्या सरस्वतीची. आणि ही सरस्वती न्यायशास्त्र ज्यांनी केलं त्यांची मेहुणी होती ब्रह्मकन्या. आणि या सरस्वतीची बहीण न्यायशास्त्रकर्त्याची पत्नी होती अहिल्या. काय शुद्ध संसार असेल. पण वरच्या नालायकाची दृष्ट लागली. वरीत नालायक होते 6, मी नाही. म्हणून तर तुकोबार आहे म्हणले, आम्ही विष्णुदास तैशनो. तेव्हा खाली बोट नव्हतं केलं बरं, तेव्हा वरी बोट केलं. आणि आता जर तुकोबारावर तो प्रसंग आला तर तुकाराम महाराजाला पण कळणार नाही कोणाकोणाकडे बोट करा. हो, कारण इतके बडवे झाले त्याला पण लक्षात येणार नाही कोणाकोणाकडे बोट करा. त्यावेळेला वरी नालायक होते 6. त्याच्यापैकी संध्याकाळी प्रकाश देतो त्यानं बी नालायकपणाच केलता. जेम वात्सल्या ते जायते सगर्भेन पुनिताना येन जठरानलो तृप्तावसाया साधु कामिनी देववतम. मार्कंडे म्हणतात आपल्या गुरुची पत्नी आईच्या दर्जाची असते. आपण ज्यांच्याकडे शिकतो का त्या गुरुवर्यांची पत्नी जन्मदात्या माईच्या दर्जाची असते. पण चंद्राचा पाय तिथं घसरला. इंद्रानं 6 चुका केल्या. या इंद्राची दृष्ट या प्रपंचाला लागली. दुःखी होता. न्यायशास्त्र सामान्य आपल्याकडे तो वापरात येत नाही. गौतमाने केलेल्या न्यायशास्त्रातलाच न्याय वापरतात, पण तिळा इतका वापरतात. त्याच्यातला अर्धा न्याय जर वापरला ना सज्जनांनो, गौतमाने केलेल्या न्यायशास्त्रातला अर्धा न्याय वापरला ना, तर या पवित्र देशातल्या माझ्या पवित्र स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही. इतका न्याय कठीण आहे. त्याच्यामधला हस्तिकविटन्य न्याय आता लय लांब सोडून द्या. खूप न्याय आहेत. वाची जा ना, वाची जा. आपल्या लोकांनी केलेले नाव इचकी न्याय इचकी जा ना तुम्ही. पाहत जा, देव भलं करीन तुमचं. असो, त्या गौतमाचा चेतन संसार पाषाण झाला. वाक्य नीट ऐका. त्या न्यायशास्त्रकर्त्याचा सजीव संसार दगड झाला. आणि दगड झालेल्या संसाराला देवा तुझ्या पायाची माती किंवा वारं लागल्याच्या नंतर पुन्हा न्यायशास्त्रकर्त्याचा संसार चालू होतो. इतकी तुझ्या पायात ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. म्हणून देवा मला तुमचे पाय पाहिजे. किती पाय पवित्र. भजी मनी राम चरे सुखदाई. भजी मनी राम चरे सुखदाई. राम चरण सुखदाई.
किरडतं भयव्याप्त्येति जायते नाम हिंसाचारोस्ततं यत्क्रियातु जयं त्वमं पदाश्रितं पुराणश्यं महति जाये. लावरं चित्र ससे रानडुकर खाणाऱ्याच्या कुळातला केवट, पण पदाम त्वम जायते पुराणश्य महतीम स्थिता. बगदालभ्य सांगतात देवा, अरे हत्या हिंसा करणाऱ्याच्या कुळातला माणूस, पण तुझे पाय धुतले एकदा तर रामायणात मर्मज्ञ राजा होऊन बसला. इतकी पायाची ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित हे रामायणात बघायचं नाही. पुन्हा म्हणताल गिरगावच्या बाळूला हे कांद्यात गवसलं विठाला विठाला असेल केवटाचं चरित्र, पण हे दुसरीकडचं काढायचं. लय पुराणे तो रेल्वेचे 2-4 डबे लोखंडाचे चाका असते, ते चाकं मोडून जातील इतके पुराण येतं. आपल्याला कुठं गवसत, भंगाऱ्याने लिहिलेलंच गवसत आपल्याला. हो, बायकोनं ज्याच्या थोतरीत हाणलं त्यानं पुस्तक छापावा आणि ते ढवळ्या कपड्यावाल्यानं प्रकाशित करावं, आणि आपल्यासारख्या येडपटाईनं ते वाचावं. अरे वाचा, वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. कशाला शेपुड्या पिळायच्या? ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे, अमृताला लाजविला असा परमार्थ आहे. भांगाऱ्यात येवायच्या पण नादी लागू नका. नांदेडपासून हा जो उभा पट्टा आहे का, पार मुंबईच्या अलीकडचा कोपरा कल्याण पस्तूर इथपर्यंत या पट्ट्यातल्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबराय सांगते त्यात देवायच्या पुढे वाकायचं. कारण का त्यांचं ऐकायचं? या वारकरी संप्रदायात या पट्ट्यात अशी संत जन्माला आले, त्याने काशीतल्या मालकाला आणि पंढरपुरातल्या मालकाला घरी कामाला लावले. अशी संत या पट्ट्यात जन्माला आले, आणि तरी आपण पिरापशी बोकडे कापितो. असा कापीन यम आपल्याला उभा. यांच्या व्यतिरिक्त आपण नाही ऐकायला पाहिजे. चुकी चुकी. म्हणून चरण सेवा खंडित. पत्नीचं हरण केलं रावणानं. बिभीषण मारुतीरायाच्या संगतीत प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले आणि एकदाच बिभीषणानं पाय धरले. एकदा पाय धरल्याबरोबर नुसतं कळालं, को भवा हा लंकेशो दशग्रीवोती जायते स बांधवाती क्रिया सहोदरास्त ते वंच. हा त्याचा भाऊ आहे, लंकेशाचा भाऊ आहे. हो, सुग्रीवा जी पाणी घेऊन या. तो पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं. पलाशश पात्रेशी द्रोणा आपांपती निर्भयो. निर म्हणजे पाणी, आपांपती म्हणजे सूर्य, पलश म्हणजे पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं. भगवंतानी संकल्प सोडला. अरे राजन, राजन शब्द वापरला. तुझे दादा किंवा तुमचे दादा इतके अडुसट आहेत, इतके निर्बुद्ध आहेत की मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही, आणि तो मरेपर्यंत सीता देणार नाही. म्हणून नाईलाजानं मला त्याला मारावंच लागणार आहे. मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही, तो मरेपर्यंत सीता देणार नाही. इतका रगील तो आहे, आणि त्याला मारल्याशिवाय मी सीता, त्याला मारीन पण सीता नेईनच. हा मी बी इतका ठाम आहे. आणि तो मारल्याच्या नंतर मला सुतोळीचा तोडा पण लंकेतला नको, तुम्हाला लंका देऊन टाकतो. रावण मारायच्या अगोदर लंका दिली, संकल्प सुटला. माझे नामदेव आहे देवाला विचारतात, देवा असं कसं करता? शरणांगता वज्रपंजरू 5 प्रभेद आले रामायणामध्ये, 5 त्याच्यातले 2 सांगतो. पाय धरल्यामुळं लंका भेटली. 1 सुमाली नावाच्या राक्षसानी सप्रेम भेट दिलेली लग्नातली आंदन शक्ती होती. ही शक्ती लक्ष्मणाच्या अंगावर नव्हती, ही बिभीषणाच्या अंगावर टाकली होती. एका शास्त्रकाराने विचारलं, बिभीषण हा चिरंजीव आहे, ह्या शक्तीनं मरत होता का? 2 शास्त्र सांगतात, गत्वास बांधवेची सगत्रे अशुद्धो भयस्थिता. ही शक्ती त्याच्या रक्तातल्या नात्यांना त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांना आदेश आहे, रक्ताच्या नात्यातल्या लोकांना प्राप्त झालेली वस्तू त्यांनी त्यांच्या प्राप्त स्थितीतल्या अंगावर टाकली तर ते संपत असतात. या अनुषंगानं बिभीषण संपला असता, पण चिरंजीव बिभीषण भावाच्या हातानं संपला असता. त्याला न मरू देण्याचं कारण एकमेव लक्ष्मणाला पुढे घातलं. शरणंगता वज्रपंजरू. याच्या केसाला धक्का डोक्याच्या, तर आपल्या जीवाला धक्का. लक्ष्मणानं बाजूला केलं, स्वतः शक्ती घेतली. ताकद कशाची नामदेवराय म्हणतात? भगवान म्हणतात फक्त पाय धरल्याची. मग पाय धरलेल्या बिभीषणाला 5 कारणं, त्याच्यातले 2 सांगितले. 1 सोन्याची लंका दिली पाय धरणाऱ्यामुळं, 1 मरण त्याचं बाजूला सरकिले पाय. पुन्हा एखादा नंतर इचकील, गिरगावकराच्या गोळ्या संपल्या काय कडे, चिरंजीव कसे मरत असतील. अरे तू वाचव ना सुमळ्या, मग तुला कळत आहे ते. मी वाचल्याशिवाय सांगणार नाही कधीच.
हा, तुम्ही प्रांजळ माणसं आहात पंढरीनाथ बाबा, तुम्ही मान्य करताल, पण एखादा परमार्थातला निबरगट्ट माझी कॉलर धरून विचारीन, बाळ्या हे कशात लिहिलंय, तेव्हा धोतर पिवळं होऊन सोपा पिवळा होईल. पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य आहे, नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष, नामा म्हणे नाही, नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष, पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य खूप छान, खूप छान. नामदेवराय म्हणतात, देवा 5 मधल्या 2 सांगतो तुम्हाला, राहिलेल्या 3 राहू दे, पण मृत्यू टळला एक. चिरंजीव मरत नसतो सज्जनांनो, हे मी सांगत होतो, पण ज्या वेळेला मला वाचायला सापडे त्यावेळेला लक्षात आलं, अशुद्धे भव सहस्नेहाशी. अशुद्ध म्हणजे रक्त, रक्त म्हणून आपल्याकडे रक्ताच्या नात्यात असं म्हणायची पद्धत होती. अशुद्ध म्हणजे अशुद्धेषु स्नेहेषु स्थिता, अत्यंत जवळचे. अशा व्याप्तीत मृत्यू आला असता तोही वाचला आणि राज्य प्रदान केलं. ही पायाची ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. एक मुद्दा असा छोटासा ऐका, छोटासा ऐका. अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगा त्याच्या अंगठ्यातून जन्माला आली. सगंगोदकम अंगुष्टो भयस्थितो जायतो यदाभिषेक नियोगेन स्नाना प्रीत्यर्थ सकल स्थिता प्रातः स्नान युनियोगो न सर्वस्थितो पदाश्रितां चरणारविंदो भयस्त्यातो गंगोदकम आह्वानांचे प्रियतान्न मम. हे आमच्या कर्मकांडात होतं. हे 27 वर्षापूर्वी पाठ केलं तर. मेमरी कार्ड टाईट आहे त्याच्यामुळे ती डिलीट होत नाही. मोबाईल बी तसा टाईटच आहे. चांगला मोबाईल आहे आपला, याच्यात घाण येत नाही. तुमचे मोबाईल चांगले आहेत, घाण येते आणि जे जाऊन ते बी लोकांना जाते. हिशोबात बटन दाबी जा. हो, जे जाऊन ते कोणाला नाही गेलं पाहिजे, वापरले पाहिजे. बाबा मोठ्या वस्तू सांभाळण्यासाठी अक्कल बी तितकीच मोठी पाहिजे. त्यानंच मोठ्या वस्तू घेतल्या पाहिजे. एका गरीब माणसाला पंढरीनाथ बाबा 15 किलो तूप दिलं. एका माणसानं गावरान तूप दिलं. गरीब माणसानं कुथू लागलं, बोंबलू लागलं, काय भाजी चपाती टाकी जाय, ज्या दिवशी भाकरी खावाटली दिवशी भाकरी टाक, ज्या दिवशी चपाती वाटली ती चपाती करी जाय. खाऊ का संग? अरे कशाला मसालेन चटण्यान भुरक्यान मिरच्यान कांदेन फांदेन, कशाला इचकी तुरे कांद्या. 2-3 चपात्या मुरगाळी जाय आणि वगराळभर तूप टाकी जाय. 1-2 भाकरी मुरगाळी जाय आणि वगराळभर तूप टाक जाय. तू पण भाकरीन तू पण चपाती खात जाय. तूप दिलं का नाही पंढरीनाथ बाबा? पण हे इतकं येडगळ होतं. यानं 7.5 किलो तूप विकलं, रोज 1/2 किलो बैंगन घेत होतं आणि बैंगन भाजून बैंगनाव तूप खात होतं. लय बैंगनेला कळत नाही बैंगनाव काय खावा. देवानं भिताडासारखा मोबाईल दिला म्हणजे अक्कल आहे का ते वापरायला? डोका असलं पाहिजे, डोका असलं पाहिजे. अरे भिंतीसारखा मोबाईल घ्या, पण रोज सकाळी उठल्याबरोबर त्याच्यात एखाद्या चांगल्या व्यक्तीचा काकडा लावा. हो, आपल्या पाळण्यातल्या लेकरांना तो काकडा ऐकायला भेटेल आणि ते म्हातारपणी तुमचा चांगला काकडा करतील. तुम्ही काही ऐकतान तर ते काकडा उलटा करून तुम्हाला पेटीत येईल. विठाला विठाला अनंत पाप्याचं पाप धुणारी पवित्र गंगा देवा तुमच्या चरणांगुष्टापासून गंगा तुझे
तुझ्या चरणांगुष्टापासून उत्पन्न झालेली गंगा किती पवित्र. गंगा 350 सांगितल्या. औटश्य सर्वस्थितायाम गंगोदक स्थितम पापक्षालन हितार्थायाम औटशस्ततेवच. औट म्हणजे 350 गंगा सांगितल्या. त्याच्यापैकी 349 गंगा तुमच्या माझ्यासारख्या पापेनं आंघोळ केल्यावर त्या मळून जात्यात. आणि ह्या मळालेल्या गंगा देवा शुद्ध होण्यासाठी तुझ्या पायापासून जन्माला आलेल्या गंगेत पवित्र होतात. म्हणजे तुझ्या पायातून जन्माला आलेली गंगा इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे पंढरनाथ बाबा, की 349 गंगेला शुद्ध करती. इतकी गंगा तुझी पवित्र आहे ती. आणि ती तुझ्या अंगठ्यातून जन्माला आली. तुझा अंगठा किती पवित्र असेल रे देवा, किती पवित्र असेल तुझा अंगठा. म्हणून चरण सेवा अखंडित. असे कितीतरी पुरावे, 2500 पुरावे ऐकायला भेटतील तुम्हाला. माझ्यासारखं येडपतशे 200 सांगेल. विद्वान माणसं तर खूप तुम्हाला सांगतील, खूप सांगतील. माझ्यासारखा येडपट बाळू फक्त कंबर बांधल्यावर, कंबर सोडली की येड्या बाळ्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही. हां बरं ठीक आहे, मी येडा बाळ्याने येडा बाळ्याचं कीर्तन ऐकणार रे. तो आमच्यावर घेतली की आबा लय खसखस पिकली नाही का. विठाला 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 विठाला. मग एवढे देवा पावे पवित्र याच्या करता चरण सेवा अखंडित. भगवान म्हणतात नामदेवात पाय देऊन टाकले, पुन्हा काय पाहिजे ते दुसऱ्या कडव्यात. वासुदेवा पंढरीला गावरान तूप भरपूर झालं तर एखाद्याला इकावा, इकत नसल तर माणसाला वाटावा, आणि माणसं घेत नसले तर अग्नीत टाकावा, पण तुपाचं वंगण नाही करावं. हे ओरिजिनल तूप आहे. अशा लोकांना वैष्णव टाळकरी म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांनी पदवी द्यायला पाहिजे. वैष्णव टाळकरी. विठाला विठाला मला कळत आबा, पण मी कालचा बाळू आहे. आपण बाळू म्हणूनच राहायचं. कळत आपल्याला. मोठ्या लोकांनी दखल घ्यायला पाहिजे. आयुष्य घातलं या लोकांनी संप्रदायात. काय त्यांच्या चाली. हृदय हलते, हृदय हलते, हृदय हृदय. तुम्हाला सांगू, सगळ्यांना भजे तळता येत नसतील, पण चांगले झालेले सांगता येत असतील. गाता जरी नाही सगळ्यांना नाही आलं, पण यांचं कळतंय. हृदय हलते हृदय. अशा लोकांना त्या पदव्या द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. वा वास द्यावा पंढरीचा. किती वेळ राहिला आरोटे माऊली? 10 मिनिटं. बरं सांगतो 10 मिनिटात पुरावा. वेगात सांगतो 2 पुरावे. 5-4 मिनिटं पुढे जाऊ द्या. काय होतं, काय आभाळ पडणार आहे काय? असं तर पडत ना ते. पाहिली सोयाबीन मी तुमची. मेलोरे मेलोरे मेलोरेच करायली सोयाबीन ती.
अरे वा रगिले गुत्तेदार. हां आज एकादशी आहे ना, त्याच्यामुळं आज काय लय चपात्या फपात्याचा मेळ नाही. आज झटकीपट आटपत आहे खेळ. किती जणांनी एकादशी आहेत या बा. ज्याला नाही त्यानं जर वरी केला तर लक्षात घ्या, हात खाली करा. जाऊ द्या बरी यायचं. तुम्ही किती फुरसन डोक्यावर घेतात. लवंगाव मंगळवार धरीते. लवंगाव तुकाराम महाराजाची चुलती आहे का तू. लवंगाव मंगळवार धरीती, पांढरे बुधवार धरीती. एखाद्याच धरायला काय होतं, ह्या कडीची त्या कडीला एकाही बाईचा हात खाली नाही पाहिजे. हो नवरात्रात पूर्ण साबुदाणा खाती. हो कोण सांगितले तुम्हाला उपास. कालच बोंबवलो कीर्तनात. या महाराष्ट्रातल्या पवित्र वारकरी संप्रदायातल्या बाईनं फक्त 3 उपास धरायचे. एकादशी, सोमवार, शक्य असेल तर प्रदोष, नाही तर 2च उपास धरायचे. तुम्ही शोधा या अष्टादश संतांनी 3 उपासाच्या व्यतिरिक्त जर कोणते उपास सांगितले असतील तर ज्यानं पुरावा द्याला त्याच्या चपला डोक्यावर घेऊन नाचतो. फक्त 3च उपास. कारण सांगू तुम्हाला, परवाला लग्न झाल्याच्या नंतर 1.5 महिन्याच्या आत नवरीची गर्भपिशवी काढावी लागली. गर्भाशयाची पिशवी काढावी लागली. डॉक्टरने निकषांती सांगितलं ही जास्त उपास धरीत होती. बाकीचे उपास धरीताना एकादशी सोडून देता. एकादशी प्रत्येकानं धरायची. फार मोठी शक्ती त्या एकादशीची. चला पुन्हा कधी योग आलाच सांगा. हे म्हणते मेला आमच्याच बॉम्ब टाकी तू. हे बा सरळ चालणाऱ्याला सांगत असतात. मुंग्या कधी बी रांग्यात चलत असतात. मुंग्याची रांग माहिती ना तुम्हाला. मुंग्या कधीच रांग तोडीत नाहीत. मुंगळे कोणीकडे, इकडं थुत्र, इकडं रुमाल, इकडं धोतर, इकडं पॅन्ट, इकडं कसा, इकडं दोंबडा. कशाला मुंगळ्याच्या नादी लागू मी. हे हिशोबात बसत तर नाहीत तर चलतीन का. त्याचं कारण सांगतो. मुंग्या सात्विक असल्या की मुंगळ्याचं मुंडकं दाबी त्यात. तुम्ही याला टाळ्याच वाजवायले. ज्या घरची स्त्री बलशाली, लक्षात घ्या, ज्या घरची स्त्री बलशाली सदृढ, त्या घरी आलेला वारकरी उपाशी जातच नाही. आबा जात नाही. पंढरनाथ बाबा जात नाही. आणि ज्या घरची स्त्री मरीज, त्या घरचा माणूस वार करायला घरी नेतच नाही. बरोबर बरोबर बरोबर. हो या 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 होतात कीर्तनाला. बरं झालं बरं तुमचं घर हाय. हो हो या. तुला हाणायला पाहिजे सोंबळ्या. तुझी पप्याची माय उचकानी आहे ना, त्याच्यामुळे तुला घरी नेता येत नाही ना. मालकाचं वजन वाढवायचं असेल तर तुम्ही नियम पाळा. चला वास द्यावा पंढरीचा. इंद्राचं 5 प्रकारचं अमृत अशुद्ध झालेलं शुद्ध केलं चोखोबारायाने. हे पुरावे मी खूप कीर्तनात सांगितले. चोखोबारायाने अमृत शुद्ध केलं इथपर्यंत पुरावा आहे. पण वाक्य नीट ऐका. इंद्राला ज्या वेळेला नारदाकडनं संदेश मिळाला, 124 यज्ञ केले इंद्रा, तरी अमृत शुद्ध नाही. 123च होते. 24वा यज्ञ करण्यासाठी जयंतीचं लग्न करावं लागलं. तो लग्नातच करता येत असतो तो यज्ञ. विशंती चत्वारो मखे शुद्ध भवा असं शास्त्र आहे. ते सप्तपदी म्हणत असताना मंत्र म्हणायचो मी त्यावेळेला. ते मला पाठ होते ते मंत्र, अजूनही पाठ आहेत. माझ्या लग्नात मीच पुटपुटू लागलो. हो म्हणलं एखादा ब्राह्मणाचा चुकला तर आपलं चुकू नये. हो म्हणून टायमाला धोतर धोती बायको वेळेला जेवायला देती पद्धतशीर हुकिले नाही. हो देवपाल म्हणलं तुम्ही म्हणा मी आपलं डबल हो द्या. काय होते तर लग्न तर एकदाचे, फक्त मंत्र डबल हो द्या. काय होते त्याला. जयंतीचं लग्न केलं, 124 यज्ञ झाले, अमृत नाही शुद्ध झाले. नारदांनी सांगितलं मंगळवेढा नावाचं गाव आहे जम्बूद्वीपामध्ये, पंढरी क्षेत्र बाजूला. तिथं चोखोबा नावाचे संत राहतात. त्यांच्याकडे जा, अमृत शुद्ध होईल. इंद्रानं गुमास्ते पाठिले आणि गुमास्त्यांनी पत्ता घेतला. त्यावेळी चोखोबाराय कर्नाटकमध्ये होते. वेगात सांगतो. कर्नाटकमध्ये एका माणसाची वस्तू घेऊन गेलते. मंगळवेढ्याच्या एका श्रीमंत माणसाची एक वस्तू होती. त्याची मुलगी कर्नाटकमध्ये दिलेली. त्यांनी सांगितलं चोखा. मी म्हणाले चोख्या हो चोखा हो. लोक काय म्हणत असतील त्या काळात.
श्रीमंत माणसं ज्याच्याकडे पैसे कमी आहेत का त्याला राम्या, ए सुदाम्या, ए भावश्या, ए भाग्या, ए गोविंद्या असं म्हणणाऱ्याचे पुरं आता सुदाम्याच्या आणि भाग्याच्या आणि गोविंद्याच्या गाडीवर डरावर झाले. ज्याच्याकडे पैसे लय असल्यावर जिबा लांबल्या होत्या का त्याचं चट कापराच्या वडीसारखं विस्तू न लावताच घरलं. कापराच्या वडीला विस्तू लागल्यावर ठाईची समाप्ती, नाही लागल्यावर तरी जागच्या जाग्या विघ्र तू. अशा काहीच्या संपत्त्याही घरल्या. नाही बोलायला पाहिजे, गरिबाचा अवमान नाही करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे असं बोलत होते नालायक माणसं त्या काळात. चोखा जी मालक आमच्या मुलीला हे घेऊन जाय. गुमास्त्यानं सांगितलं कर्नाटक प्रांतामध्ये चोखोबार आहेत. गेलं इंद्र तिथं ते मडके घेऊन. चोखोबारायला सांगितलं मी अमरपुरीचा राजा इंद्र आहे. बर हे आमरस शुद्ध करायचंय. चोखोबाराय म्हणले मला आज नाही करता येत, नंतर या. गेलं वापस. त्याच्यानंतर अजून एका राज्यात मला त्याचा पुरावा सापडला नाही. मी ते ठिकाण पण सांगेल दुसऱ्या वेळेस कधी योग आला तर. भेटणं वाचायला हो कीर्तन सुधूर देणत ना. एकदा हिरव्या पेंड हिल लागल्या माणसाला मागचं दिसतच नाही काही. ते नारळ सुधरूच देईन माणसाला. माऊली लय हसू नका. तुम्ही काय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? कशा गोळ्या ऐकितात आम्हाला मी माहिती आहे तुमचं. विठाला विठाला साती पास असला म्हणजे बाळूला कळत नाही वय. एका चपक्यात कलेक्टर झालो असतो पण इकडे घुसल्यामुळे ते नको वाटलं. विठाला विठाला त्या प्रांतात इंद्र गेला. वा चोखोबारायने परत केलं. पंढरनाथ बाबा परत केलं. 5व्या चक्राला इंद्राची भेट झाली. चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबाराय भजन करत होते. लिंबाला लक्ष्मीचं अधिष्ठान प्राप्त झालं. लक्ष्मीचं अधिष्ठान कशा ते झाडात तर लिंबात आहे. विष्णूचं अधिष्ठान पिंपळात आहे. वृक्षा माझी अश्वस्तू आळंदीतल्या मालकाचा पुरा आहे. पण लिंबात लक्ष्मीचं अधिष्ठान झालं. कारण षडवैरुण्य गरुडाच्या हातानं त्या लिंबाखाली ठुलते. याच लिंबावर अमृत घेऊन इंद्र बसला होता. म्हणून आयुर्वेदही लिंबाला मान्यता देते. आयुर्वेद आपल्याकडं आषाढ महिन्यामध्ये बऱ्यापैकी आजाराचं सावट असतं. म्हणून एका लक्ष्मी नावाच्या देवीला पाण्यात ताटात पाण्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यात लिंबाचा डाखळा जिकून खोरड्या तिकून ठेवायचा, पानं वरी करायचे, देवीचं दर्शन करून यायचं, तिला अर्ध पाणी घालायचं आणि ते अर्ध पाणी घरी येऊन लेकरांनी प्यायचं. बऱ्यापैकी पोटाचे आजार नाहीसे होत असतात. लिंबामध्ये लक्ष्मीचं अधिष्ठान. पण मधल्या 20 वर्षाच्या काळात हलकटाईनं त्या देवीला लिंबाचा फांदा न नेण्यापेक्षा ढवळे लिंब घेऊन गेले. आणि त्या देवीला लक्ष्मी देवी न म्हणता मरियाई नाव दिलं. मरियाई हे असे नाव देणारे कहा मरतीन भडवे तर मरू. संस्कृतीचं मात्र करणारी नालायक माणसं शिल्लक नाही राहायला पाहिजे. भ्रष्ट होत असती संस्कृती भ्रष्ट. अशा चुकीचे निर्णय नाही करायला पाहिजे. फार आपल्याकडं वनस्पतीच्या बाबतीत फार नाविन्य. माझ्या तुकोबाऱ्यांनी फारसं काही झाडांच्या बाबतीत बोलून गेलेत. नाही चुका करायला पाहिजे. चला मंगळवेढ्याच्या अलीकडे पंढरपुराच्या पलीकडे चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड, तिथे भजन चालू. आणि इंद्र कंटाळून 5व्या चक्राला नारदाला सांगितलं आता शेवटची चक्कर झालं, ठीक तर ठीक, नाही तर चाललो. जा म्हणले एकदा जा. लिंबावर बसले. 5 मिनटं 2 मिनटं चोखोबारायचं भजन ऐकलं. अमृताचा कलश उघडून पाहिला तर सुगंध येत होता. अमृत शुद्ध झालं. कालांतराने इंद्र सोमवारी आले. त्या दिवशी एकादश होती. सुरुवातीला सांगितलं सोमवारी एकादशी. त्या विमानात आले. एकांतात चोखोबारायला बाजूला घेतलं आणि सांगितलं महाराज मी अमृताचा कलश घेऊन कर्नाटकमध्ये आलो. मी अमृताचा कलश घेऊन तेलंगणामध्ये आलो. मी अमृताचा कलश घेऊन अजून 2 राज्यात आलो. पण त्या 4 ठिकाणी तुम्ही अमृत शुद्ध केलं नाही. आणि मंगळवेढ्याला ज्या वेळेला मी आलो पंढरपुराच्या तिथं मी आलो त्यावेळेला मी तुम्हाला बोललो सुद्धा नाही. नुसतं वरी फांदीवर बसलो तर अमृत शुद्ध झालं. चोखोबारायच्या डोळ्यातून पाणी टप 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 पडलं. आणि इंद्राला सांगितलं अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात होती पण पंढरपुरात असलं तर ती ताकद चलती.
अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्या विटेवरच्या मालकानं दिली, पण स्थान महात्मे जोपर्यंत मी पंढरपुरातल्या भूमीत थांबत नाही तोपर्यंत माझ्याच्यानं अमृत शुद्ध होत नाही. मग स्वर्गातल्या लोकांना जीव घालायची ताकद पंढरपुरात आहे. अमृत शुद्ध करून तिथली लोक आमराही जीवविती, अमर लोकांना जीव घालायची ताकद, अमृत शुद्ध करण्याची ताकद या पंढरपुरात आहे. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा. हे वास द्यावा बांधात गेल्या हानीन रूम नेनते आपल्या आपल्या वेळेत असलं पाहिजे. एका पवित्र माणसाच्या तोंडातून आईसाठी उद्गार चुकीचे पडले. पंढरी किती पवित्र आहे. सगळ्या संतांचे गाथे पाहिले तर पंढरी क्षेत्राच्या बाबतीत हजारो अभंग सापडतील, पण अभंग त्यावेळेला लिहिल्या गेले. अभंगानं दखल पुराणाची घेतली, मग अभंग लिहिले. आधी पुराण पाहिले बाबाजी आणि मग अभंग लिहिलेत. हो, पुराण किती गोड बोलते पंढरीच्या बाबतीत पहा. एवढाच पुरावा एका 5-7 मिनिटात. सात्विक सदाचारी पुण्यशील महात्मा एका माऊलीच्या पोटी जन्माला आला. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईच्या बाबतीत एक चुकीचा शब्द तोंडातून पडला. माय, ए माय, तुला सवतीच्या घरचे भांडे घासावं लागतील. तुला तुझ्या सवतीच्या घरचं दास्यत्व करावं लागेल. माय, तुला तुझ्या सवतीच्या घरची चाकरी करावी लागेल. माईला शाप द्याला. हो, माईला तळमळ होती त्याची. त्या मुलाला दुःख झालं तर शास्त्र मान्य करते, पुराण मान्य करते, वेद मान्य करते. पण आई बापाला इतक्या चटकपटक खरडतुरट नाही बोलायला पाहिजे. त्या मुलाचं नाव होतं अरुण. किती मोठा मुलगा. वारकरी संप्रदायानं सकाळच्या पहाटेच्या भजनात त्याची दखल घेतली. उठा उठा अरुणोदय प्रकाश झाला, अरुणोदय प्रकाश झाला. घंटा गजर गरजेला, घंटा गजर गरजेला. हरी चौघडा सुरू झाला, चौघडा सुरू झाला. काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णव जैन पूजाचा मोठी घेऊन. महाद्वारी वैष्णव अरुणोदय प्रकाश झाला. उठा सूर्योदय प्रकाश झाला. तेजो दिवा करो या भास्कराया, सदट किरणी सुजायते नाम. धरणिग्रभे तेजोत्यानाम, सप्रकाशो दिवाकरं. दिनपती भययनी सुधी छंदाना, कालत्रय भय सकल सुदे. मर्मं भययनी जायन्ते, प्रकाश भययन सुधे जो. निशपति भययनी व्याप्त सुधा, दिवाकरं भय छंदेषु.
रस भय जायन्ते तेजो भययन विलीन सुधाय तेजो भययन विलीन सुधाय तेजो भययन विलीन ही ज्याच्या ताकद आहे त्याला सूर्य म्हणतात आणि त्या सूर्याचा रथ हाकणारा अरुण नावाचा पुत्र गरुडाचा सख्खा भाऊ एका भावानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं आणि एकानं जगाला प्रकाश देणारा सूर्याचा रथ हाकला म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली सूर्योदय झाला नाही उठा अरुणोदय प्रकाश झाला काय दयाळू संप्रदाय हो काय नाविन्य संप्रदाय हा संप्रदाय पांचट माणसाला डोक्यावर घेत नाही म्हणून पांचटायला डोक्यावर घेऊन जर कोणी चुकीच्या पांचटायला डोक्यावर घेऊन अर्थमोदन करीत असतील तर ते गावाला कुपाटी लावतील दोघाशी पतन सारिखेची तुम्हाला एक सांगू का खंडीभर यारंड घेण्यापेक्षा एकच ऊस घेऊन चल जा खंडीभर यारंड डोक्यावर पेंडी बांधण्यापेक्षा एकच ऊस घेत जा कारण सांगू चोट्ट भेटल्यावर एरंडानं हाणलं तर एरण फुटून जात भूक लागल्यावर एरण सारखात घातलं तर रस निघालं घरी जाऊन मांडवाला मेड दिली तर मांडव बोखंडीवर पडला काय कामाची ती एरंड चोट्ट भेटलं तरी एका ऊसात चोट्ट दुमत किलो ऊसानं निबरडक पेऱ्याचा ऊस असा आणि मायासारख्या निबरडक माणसा पुढे चोट्ट यावा एका चपक्यात तर खाली पाडी ना आता गुडघ शहाणपणा करायलो त्या अपघातापासून ऊस तस्करो कृती युक्षुदंडाती जायते एक दुसरं कारण सांगायचे मध्वाचार्यांचा संवाद आहे मध्वाचार्य म्हणायचे येती वार्धक्यम दशा जायते युक्षुदंड हा म्हातारपण झालं नीट चालता येत नसेल तर ऊस सापडाय ना काठी धरूनच चल ना तस्करम कृती ज्या येते निबरडक माणूस आहे खांद्यावर ऊस आहे अन्न पाठाडात त्याच्या चोट्ट येते आणि भूक लागल्यावर खायनं सुंबळ्या खायनं यारंड कशी खाता येते म्हणून ऊसायला डोसक्यावर घ्या ना नका यारंड डोसक्यावर घेऊन फिरू याला मी टाळ्याच वाजवायले विठाला 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 आईला शाप दिला आणि खरंच तसं झालं त्या शापातून मुक्त गरुडाने केलं ते अमृत आणलं कथाप्रसंग मोठा आहे मला फक्त पंढरीची ताकद सांगायची गरुडाच्या पुरेपूर लक्षात आलं अरुणाच्या पुरेपूर लक्षात आलं आईचा शब्द चुकला होता तिनं एक काम चुकीचं केलं कारण वडिलांनी सांगितल्याच्या मर्यादेच्या अलीकडं नियमाच्या अलीकडे एका अंड्याला छेद दिलता म्हणून अर्धावट शरीराचा पुत्र जन्माला आला आईने केलेल्या चुकीमुळे मला पाय आणि पंख कमी झाले म्हणून आईला शाप दिलता द्यायला नव्हता पाहिजे पण दिलता गेला शब्द शास्त्र पुराण वेदाचा अनुयाय घेतल्याच्या नंतर लक्षात आलं आपण चूक केली या पापातून उत्तीर्ण होण्यासाठी अरुणानं काय काय केलं नसावं तर्पणो भय जायते लुप्तपिंडरा तर्पणम रक्तचंदनम समर्पयामी अरक्तपुष्पम समर्पयामी अंगुष्टादि स्नान भय तर्पणविधी केला गंडकी नावाच्या गंगेच्या तीरावर नेपाळ नावाच्या नाही चुकून बोललो नेपाळमध्ये गंडकी आहे तेही चुकून बोललो वंग देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे वंग नावाचा देश आहे इचका मोबाईलवर इचका सापडल वंग नावाच्या देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे वंग त्याला मारीन का तसं शास्त्र अत्यंत गोड आहे पण ते गोडपणानं तपासा जगाला उपयोग होईल पोट भरण्यापुरतं जर शास्त्र वापरीत असाल तर पूर्वज नरकाला जातील विठाला विठाला भरा पोट भरा तळ राखणारा पाणी पित असतो तळ राखणारा पाणी पित असतो पण तळ राखणाऱ्याने यथेच्छ पाणी प्यावं आंघोळ करावं भोकाड पाडून तळ रिकामं नाही करावं मग मात्र विटेवरचा मालक असा रट्टी देतो त्याला पण कळत नाही आपण कुठं कुठं हाना नियम आहे शास्त्र आहे कर्णाच्या बाबतीत ती एक होती थोडीशी सान आणि या वंग देशाचा राजा कर्ण चर्मनती नावाच्या गंगेच्या तीरावर वृषाली नावाची पत्नी सापडली याच गंगेच्या तीरावर अरुणाने तर्पणविधी केला दक्षिणेकडे तोंड करून नाही पाप संपलं वाटेल ते तीर्थ वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या बरंच सांगितले उदंड पाहिलेत
कितीतरी वर्णिलेत. वाखा अनिता भय पायो दृष्टी चक्षुरुस्तते वचम यत्महती स्थान प्रियानाम पंढरी नैवाति जायते. सगळी पाहिले, इचकिले, वर्णिले, सगळं केलं, पंढरपूरच्या नाही, बरोबरीचे नाही. आणि मग एके दिवशी गरुडाला, अरुणाला 3 ठिकाणी संदेश मिळाला. त्याच्यापैकी एका ठिकाणचा संदेश सांगतो. ते संदेश जिथं भगवान प्रभू बाण भातुड घेऊन उभे आहेत. सांगता येईल? अशी एक पवित्र भूमी आहे. त्या भूमीमध्ये देवर्षी नारदाचा शाप संपलता. त्या ठिकाणाला बद्रिकाश्रम म्हणतात. नारायण रूपात प्रभू आहेत. आणि तिथं संदेश मिळाला गरुडाला, अरुणाला, चुकून बोललो, अरुणाला संदेश मिळाला. आईला गेलेल्या चुकीच्या शब्दाच्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर एकदा पंढरपूरला जाय. अरुणाचे मालक सूर्य नारायण प्रकाश देवता, शेवटचा पुरावा इथपर्यंतच. पुढचे कडे पुन्हा कधी योग आला तर पाहू. तुम्ही म्हणता तुला याचंच का, तसं माग लागावी नाही. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मालकाचं दर्शन घेतलं. नारायणा जी, जी नाही म्हटले. नारायणा, काय रे? नारायण म्हणजे सूर्य. काय रे? मला माणूस करताल, मला माणूस करताल. गडबड करायला नाही पाहिजे बरं का, कोणत्याही गोष्टीत गडबड नाही करायला पाहिजे. पाहुणा घरी आला, नवऱ्यानं सांगितलं पिठलं चपाती कर. गडबड केल्यामुळं बेसनाचा डबा न घेण्यापेक्षा निरमाचा डबा घेतला. निरमा कळाला ना तुम्हाला? कपडे धुवाचा निरमा. हा, ते बी बेसनाच्या पिठावानीच असतो ना. तिनं 1.5 किलो निरमा टाकला तरी पिठलं घट होईच ना. कसं होईन मंजुळा? तू निरमा सोड्यानं हाटायली पिठलं गडबडीत. आणि मग म्हणली मा घट कसं होईन? तर सुन म्हणली आत्या हे कपडे धुवाचा सोड्या आहे ना. बया बया काय नीट पाय ना तू, जरा गडबड केली की असं होतं बघा. चोट्ट्यानं पण गडबड करू नये. पहिले पेव होते ना, पेव होते, पेव घड्याबरोबर भरलेला असेल तर चोराला भीती नाही, त्याच्यात काही दूषित हवा नसती. अर्धा असेल तर मग चोट्टी नादी लागत नव्हते. त्याला माहिती आहे याच्यातली हवा जाऊस तर उजडायले. पण पेव जर भरलेला असेल तर चोट्टी थांबत नव्हते. पण पेव भरलेला असल्यावर चोरायनं गडबड नाही करायची. यानं गडबड केली आणि उडी टाकली. नंतर कळालं पेव जावसाचा होता. पेव कशाचा होता? जावसाचा. आणि जावसाच्या पेवात उडी टाकल्या वर येतोय माणूस. जसे हातपाय हालीन तसा खाली जाऊ लागला. जवसवरी यदम दक्षिणाधिपतयम यमाग्रो समर्पयामी. लगेच दक्षिणेच्या राजन. गडबड चोट्ट्यानं पण करायची नाही. अरुणानं सूर्यनारायणाला प्रार्थना केली, मला माणूस करा. म्हणायला पाहिजे होतं माणूस करा, पण म्हणायचं पूर्ण शरीराचा करा. ते तथास्तु म्हणले, माणूस झाले. पंखाने पाय नव्हते ना, अर्धावट शरीराचा माणूस झाला. त्या माणसाचं नाव होतं योगीराज संत शिरोमणी कुर्मदास. सूर्याला सांगितलं मला वारकरी व्हायचे, वारकरी याच्याकरता माणूस करा. तथास्तु सपात्रेषु करद्वया भास्करो तेजोस्ततेवचम ये तारुणास्ततेवचम वैष्णव जनहितायच. वैष्णव झाले, वारकरी झाले. कुर्मदास अर्धावट शरीर. गरुडाने विनंती केली, कसा चलशील रे? म्हणला दादा, मोठा भाऊ आहे गरुड. दादा हातपाय नाही दिले, चुकलं मागण्यात, आता परत मागता येत नाही. लुंडगळत पंढरपूरला जाणार. निघाले अरुण आला. तापलेली धरणी त्रास देईल याच्याकरता सूर्य डोक्यावर ढगाच्या आडंगी जात होता. बघताय सूर्याचा. जवळ आलं पंढरपूर. सूर्यनारायणानं सांगितलं, गरुडा भाऊ आहे रे तुझा, बघ काहीतरी मदत कर. गरुड धावत आला, अरुणाच्या जवळ बसला. अरुण म्हणजे कोण? कुर्मदास. जवळ बसले आणि गरुडानं सांगितलं, अरुणाच्या तोंडातून शब्द पडला, दादा आलास? एक काम करतो,
तुला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे ना रे अरुणा, तू माझ्या पाठीवर बस. वैष्णव किती अधिकारी असतात लक्षात घ्या. 2 सिद्धांत ध्यानात ठेवा, एक वानराचा ठेवा आणि कुर्मदासाचा ठेवा. मारुतीरायांनी संकल्प केला की प्रभू रामचंद्र मी शेपटीचा सेतू करील, तर वानरायांनी नकार दिला, तू केलेल्या शेपटीच्या सेतूला आम्ही पाय लावणार नाहीत. बा तुझी संगती उद्धरिल्यास वानर पंगती. तुझ्यामुळं पाला खाणाऱ्या वानरायचा उद्धार झालाय आणि तुझ्या शेपटीला पाय लावणं म्हणजे गुरुला लाथ आणलं इतकं पाप लागतंय. ह्या अनुये इकडं घ्या. आता पुराणातले काहीतरी असे खाचखळगे लक्षात ठेवायचे. हो, वाती वळू भागवत ऐकायली. भस्माचा गोळा, कापूस दुसऱ्याचा चोरलेला, हे कामाचं नाही. असलं पुराण नाही ऐकायचं माझ्या माईंनो. अरुणा बसरे पाठीवर. नकोय दादा, अरे भाऊ आहे मी तुझा. पितृतुल्याम सहोदरी शुजा येते. मोठा भाऊ हा बापासारखा असतो. मान्य आहे दादा, मान्य आहे दादा, पण तू नुसता मोठा भाऊ बापासारखा नसून, नुसता मोठा भाऊ नसून विश्वाच्या मालकाला पाठीवर घेणारा भाऊ आहेस. आणि ज्या पाठीवर जगाचा बाप बसला, आता त्या पाठीवर बाकीच्या याला बसू नकोस रे, बाकीच्या याला बसू नकोस रे, बाकीच्या याला बसू नकोस. हे वाक्य ऐकल्याच्या नंतर श्रीमद भागवतातल्या सुदाम देवाला स्वर्गातून डोळ्यातून पाणी आलतं. ज्या वेळेला द्वारकेला जाताना गरुड मला न्यायला आला, त्यावेळेला गरुडाने पंखात झोपीत गुंडाळून नेलं. मी जर जागा असतो तर गरुडाच्या पंखात गुंडाळून गेलो नसतो, कारण विटेवरच्या मालकाने पुनीत केलेली ती पंख आहेत, याच्यावर बसण्याची आपली पात्रता नाही. हे कुर्मदासाचं पाहिल्यावर सुदामदेवाच्या लक्षात आलं. पुराण इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. नको रे दादा, नाही बसत तुझ्या पाठीवर. नकोय दादा, नेऊ नकोस रे पाठीवर दादा तुझ्या. ही पाठ फार पवित्र आहे रे. जगाची मालकीनी या पाठीवर बसली, विश्वाचा बाप या पाठीवर बसला रे दादा. आता या पाठीवर आईला चुकीचा शब्द बोलणाऱ्या एका वात्रट व्यक्तीला कशाला या पाठीवर बसवतोस? नकोय दादा, तुझ्या शब्दाचा अवमान नाही रे दादा करीत, फक्त तुझी पाठ पवित्र आहे ह्याच्याकरता नकोय. मी जातो लोणगाळत. गरुड गेले आणि विटेवरच्या मालकाच्या पुढे गरुडाच्या डोळ्यातून ढाळ 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 अश्रू आले. गरुडा काय झालंय? काही नाही बाप्पा. देवा, माझा अरुण नावाचा भाऊ आहे रे देवा. देवा, तुमच्या दर्शनाकरता व्याकुळ आहे, व्याकुळ आहे, व्याकुळ आहे. विटेवरचे मालक जवळ आले, पितांबरानं गरुडाचे डोळे पुसले. गरुडा, तुला कालचा प्रसंग माहिती आहे? काय प्रभू? अरे, कालच्या रात्री तुझा अरुण नावाचा भाऊ जंगलात मुक्कामाला होता रे. जंगलात त्याला त्रास होऊ नये म्हणून मी तिथं खोटं गाव तयार केलं रे. मी अरुणासाठी, मी कुर्मदासासाठी एक गाव तयार केलं. गाव पंढरपुरातल्या मालकांनी 5 लोकांसाठी तयार केलं. एक तुकोबारायच्या वडिलांसाठी केलं, बोलोबा महाराजांसाठी केलं खोटं पंढरपूर. आणि मी एक गाव तयार केलं रे कुर्मदासा करता. तो जंगलात राहिला असता. मला माया नाही माझ्या भक्तावर. देवा, आता अंत पाहू नका. तू काही सांगायची गरज नाही गरुडा, जातोय मी. दुसऱ्या दिवशी पहाटे प्रभू गेले. ते गाव होतं लहुळ. लहुळमध्ये जगाचा मालक आला आणि पितांबराने कुर्मदासाचं तोंड पुसलं आणि मांडीवर डोकं घेतलं. डोळे उघडून पाहिलं, जगाचं तेज आहे, विश्वाचा मालक आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. अरुणा, माझ्या भेटीकरता तळमळ करीत होतास, आलास. आता तुझं अंग खरचटलंय, तुला पंढरी सापडत नाही. देवा, मेलो तरी हरकत नाही, नुसते हाडं जरी राहिले तरी लोणगळत चंद्रभागेपर्यंत येतील. काळजी करू नकोस. आता मी आलोय तुझ्या भेटी करता. ऐका ना प्रभू, तुम्ही माझ्या भेटी करता आलात, पुराणात माझा इतिहास होईल, पण मला एक कलंक लागलेला आहे. माझ्या आईला मी चुकीचा शब्द दिलता. मला बद्रिकाश्रमामध्ये वाक्य मिळालंय, जोपर्यंत पंढरीत जात नाहीस तोपर्यंत
तुझा कलंक धुतल्या जात नाही. वाक्य नीट ऐका, पंढरी किती मोठी आहे. तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, पंढरीत आल्यावर कलंक राहत नाही, पण तू ज्या दिवशी पंढरीला जाऊ म्हणलास त्या दिवशी पाप संपलं. ज्या दिवशी तू पंढरीला जायचं म्हणलास का, रस्ता धरला का, त्याच दिवशी तुझं पाप संपलं. नामदेवराय म्हणतात, देवा नुसता पंढरीचा रस्ता धरला तो पाप जाते. पंढरी किती पवित्र, वास द्यावा पंढरीचा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा, जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदारी विठोबा मधुकर विष्णू सागर पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, 2 मिनिटं रखुमाई, उठायचं नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आदरणीय आबा, वेळ जास्त झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. आदरणीय चंद्रकांत महाराज असतील, आदरणीय विकास महाराज असतील, आदरणीय परिसरातलं वैभव जगदाळे आबा असतील, आदरणीय महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली बुलंद गाय नक्षत्रातली तोप पंढरीनाथ बाबा असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे चिंतामण महाराज असतील, आदी करून ही सर्व महाराष्ट्राच्या मातीतली ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी वारकरी सर्वांना प्रणाम. तुम्हा श्रोत्यांना प्रणाम, साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. असं वाटतंय आबा वेळ झालेला आहे. विठ्ठल जय जय बोलिले लेकुरे बेडे वाकुडे भुतरे नाही उच्चारेला अधिकारणी तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पडे करा करा जमा